In last lecture, we already started that is cascading style sheet. In that, we already seen what is CSS, its full form, cascading style sheet, its syntax, its types of CSS. Okay, in that we already seen the inline CSS and embedded style sheet or internal CSS. Okay. First of all, I'm going to show you the form practical, which I had already recorded. Here's okay. Here was desktop. In desktop, my one image is saved, that is cool dot. Here I'm going to check its properties. Right click, png and image name is what, cool. ओके, आपल्या इमेजचं नाव काय आहे, कूल, आणि त्याचं एक्सटेन्शन काय होतं, आणि हे डेस्कटॉपवरती सेव्ह आहे. आणि हा मी सिम्पल एक प्रोग्राम घेतलेला फॉर्मचा शॉर्टमध्ये केलेला आहे बघा. डॉक टाईप HTML नेम, आता इनपुट टाईप इक्वल टू इमेज. सोर्समध्ये बघा, सोर्समध्ये मी काय केलं, त्या इमेजचं नाव लिहिलं. इमेजचं नाव काय होतं आपल्या, कूल डॉट PNG. ओके, कूल डॉट PNG असंच लिहायचं आहे. आता मी त्याचा पाथ का लिहिला नाही, कारण की डेस्कटॉपवरतीच मी हा प्रोग्राम सेव्ह करणार आहे म्हणून. आणि आपली ती इमेजसुद्धा डेस्कटॉपवरतीच आहे. आपण इमेजची प्रॉपर्टी कशी चेक केली, PNG आहे का JPG करते, सिलेक्ट करते. ओके, त्याच्यानंतर फॉर्म डॉट HTML. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, डेस्कटॉपवरती ऑलरेडी कूल इमेज होती, त्याच्यामुळे मी हा प्रोग्रामसुद्धा डेस्कटॉपवरती सेव्ह केलेला आहे. त्याच्यामुळे मला पाथ द्यायची गरज लागली नाही. ओके, सेव्ह. ओके, मी आधी पण सेव्ह केलेलं, त्याच्यामुळे ते मला रिप्लेससाठी विचारते. आता प्रोग्राम बघा, डेस्कटॉप इथे क्रिएट झालेला आहे बघा. असं साईन म्हणजे प्रत्येक वेब ब्राउझरचं साईन येतं. आता मी हा फक्त रन करते बघा. दिस इज अवर आउटपुट. ओके, इट इज अ सॅम्पल एक्झाम्पल ऑफ कूल. इथे बघा, नेम आपलं क्लिकेबल झालेलं आहे, कारण की मी त्या फॉर्ममध्ये शॉर्टमध्ये केलेलं होतं. आणि इथे जी तुम्हाला दिसते आहे ती इमेज बघा इथे झालेली आहे, आणि ते क्लिकेबल झाले बघा. इथे तुम्हाला प्रॉब्लेम येते मला की प्रॉब्लेम काय झालेला, PCवरती नेट नव्हतं, त्याच्यामुळे मला गुगलवरून सबमिट इमेज म्हणजे सबमिट ही इमेज डाउनलोड करता मी त्या PCमध्ये जी इमेज अवेलेबल होती ती मी घेतली. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, तुम्ही घरी ट्राय करत असाल तर. फक्त मोबाईलवरती आपलं ते नाही होणार पॉसिबल, कारण की ते खूप फोल्डर्समध्ये सर्च करावं लागतं आपल्याला. सो PCवरती इझिली होतं आहे ते. एखादी गुगलवरून सबमिट बटन नावाची, सबमिट असं नाव दिलेली एक इमेज डाउनलोड करा. आणि जसं मी आता दाखवलं, आता ज्या फोल्डरमध्ये तुम्ही तो प्रोग्राम सेव्ह केलेला असेल, आता मी डेस्कटॉपवरती प्रोग्राम माझा सेव्ह केला, त्याच्यामुळे मी ती इमेजसुद्धा डेस्कटॉपवरतीच पेस्ट करून ठेवलेली. तुम्ही एखाद्या फोल्डरमध्ये केलं असेल तर त्या फोल्डरमध्ये ती इमेज पेस्ट करून ठेवा. ओके, आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाथ द्यायची गरज लागणार नाही. इझिली तुम्ही ते फाइंड आउट करू शकता आणि इझिली ते ॲक्सेस होईल. त्याच्यामुळे त्या फाईलमध्ये मी जस्ट मग मेन्शन केलं नाव, त्या इमेजचं नाव कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं. राईट क्लिक करून प्रॉपर्टीवरती जाऊन त्याचं एक्सटेन्शन काय होतं, .png. ओके, आणि फाईल नेम काय होतं आपल्या इमेजचं, कूल. ओके, ते जस्ट मी इन्सर्ट केलं, सेव्ह केला प्रोग्राम आणि रन केलं. जिथे आता माझी स्माइलीची इमेज आली तिथे तुमचं सबमिट बटन होईल आणि ते क्लिकेबल होईल. क्लिकेबल होईल कसं समजेल आपल्याला, त्याच्यावरती हँड लिहिलेलं, हँडचं डिनोशन असतं, तेव्हा आपण समजायचं की आपली इमेज क्लिकेबल आहे. ओके, समजलं. सो नेक्स्ट, CSS प्रॉपर्टी, इट्स युजेस, व्हॅल्यू अँड एक्झाम्पल. इट इज ऑल्सो IMP प्रोग्राम. IMP करून ठेवा याच्यासाठी. प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या आहेत CSSच्या, कलर, बॅकग्राऊंड कलर, फॉन्ट वेट, फॉन्ट स्टाईल, टेक्स्ट डेकोरेशन, टेक्स्ट अलाइन, फॉन्ट फॅमिली, फॉन्ट साईज, लेटर स्पेसिंग, पॅडिंग, बॉर्डर, बॅकग्राऊंड इमेज, मार्जिन, लेफ्ट. ओके, इट इज अ इम्पॉर्टंट CSS प्रॉपर्टी विच इज ask you in your online examination for MCQ. ओके, सो ह्या प्रॉपर्टीचं तुम्हाला प्रॉपर्टी यूज आणि एक्झाम्पल
हे लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय दिले, कसं डिनोट करतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बॅकग्राऊंड कलर तुमच्या प्रोग्राममध्ये डिनोट करायचा असेल तर तो कसा करतात, फॉन्ट स्टाईल, प्रॉपर्टी, ओके, टेक्स्ट डेकोरेशन कसं असाइन करतात ते त्यांनी इथे दिलेलं आहे. पहिली प्रॉपर्टी बघा, कलर दिले. कलर कशासाठी वापरतात, चेंजेस द कलर ऑफ द टेक्स्ट, व्हॅल्यू इज वॉट, कलर नेम. एक्झाम्पल, आता कलर बघा कसं त्यांनी मेन्शन केलं आहे, H1 कर्ली ब्रेसेसमध्ये कलर मरून कर्ली ब्रेस कंप्लीट. ओके, सो हे जे तुम्हाला एक्झाम्पल्स दिसत आहेत हे असे आपल्याला प्रोग्राममध्ये यूज करायचे ते सेंटेन्सेस अशा फॉर्मॅटमध्ये. ओके, नेक्स्ट इज फॉन्ट वेट, यूज टू बोल्ड टेक्स्ट. P पॅराग्राफमध्ये फॉन्ट वेट :300 कर्ली ब्रेस कंप्लीट. नेक्स्ट फॉन्ट स्टाईल, used to italicize text, italic, oblique or normal. P font style, italic. Text decoration is what, this property is used to add, strike through marks, underline, overstrike to remove underlines from links. तर टेक्स्ट डेकोरेशनमध्ये काय तुम्हाला एखादा टेक्स्टच्या खाली अंडरलाईन करायची असेल तर हा टेक्स्ट डेकोरेशन यूज करायचा आहे. ओके, काय आहे बघा, P टेक्स्ट डेकोरेशन अंडरलाईन, A text decoration none. Next, text align is what, this property is used to control the horizontal alignment of the any block label text that are paragraph, tables and other element, left, right, center or justify. H1 text align center. Next, font family, this is used to control the fonts, font name P, font family Arial. ओके, हे जे एक्झाम्पल्स आहेत तर कशा टाईपमध्ये त्यांनी डिनोट केलेले आहे हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, कारण की हे आपण प्रोग्राम्समध्ये यूज करतात आणि ह्या प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस वगैरे आहेत जे MCQमध्ये 100% ह्याच्यावरती विचारलं जातं. नेक्स्ट, फॉन्ट फॅमिली, दिस इज यूज टू कंट्रोल द फॉन्ट्स. ओके, म्हणजे तुम्हाला कुठला फॉन्ट टाईप हवा आहे, एरियल हवा आहे, इटॅलिकमध्ये तुम्हाला यूज करायचे तुमचं वर्ड्स, अशी ती स्टाईल्स फॉन्टच्या. Font size, this property allows you to control the size of the font, that is P curly brace, font size 10 pixel. ओके, त्याची व्हॅल्यू कुठल्या पिक्सेलमध्ये, इंच, mm, सेंटीमीटर, PT यूज करू शकता. लेटर स्पेसिंग, दिस हेल्प्स इन कंट्रोलिंग द होरिझॉन्टल स्पेसिंग बिटवीन कॅरेक्टर ऑफ टेक्स्ट. H1 लेटर स्पेसिंग 5 PT. Okay, next, padding, this property is used when you want to add padding around the content of an element in pixel. Okay, H1 padding 30 pixel. Next, border, this property adds a border to a web page element. Border बघा कसं डिनोट केले, H1 border green, म्हणजे हे बॉर्डरला आपले ग्रीन कलर देणार. त्या लेटर स्पेसिंगचं काय होतं, 5 पॉईंट, म्हणजे 2 लेटरमधली 2 वर्डमधली स्पेसिंग किती असेल, 5 पॉईंटनी. आणि फॉन्ट साईज म्हणजे 10 पिक्सल, म्हणजे तुम्हाला एखादं फॉन्ट साईज घ्यायची असेल तर ती 10 साईज हे करेल तो. बॉर्डर, दिस प्रॉपर्टी ॲड्स बॉर्डर टू एलिमेंट. H1 बॉर्डर ग्रीन. बॅकग्राऊंड इमेज, टू सेट अन इमेज ॲज अ बॅकग्राऊंड ऑफ युअर वेब पेज. बॉडी बॅकग्राऊंड इमेज, URL बॅकग्राऊंड JPG. ओके, background.jpg, तुमच्या इमेजचं जे नाव असेल ते तुम्ही इथे मेन्शन करायचं, बॅकग्राऊंडला कुठली हवी असेल ती. मार्जिन लेफ्ट, सेट्स मार्जिन एरिया ऑन द लेफ्ट साईड ऑफ द एलिमेंट. H1 मार्जिन लेफ्ट 10 पिक्सेल. ओके, समजलं, दिस आर दी CSS प्रॉपर्टीज. Our next point is external style sheet. The external style sheet is generally used when you want to make changes on multiple pages. एक्सटर्नल स्टाईल शीट कधी यूज करतात तिथे अंडरलाईन करून ठेवा. द एक्सटर्नल स्टाईल शीट इज जनरली यूज्ड व्हेन यू वॉन्ट टू मेक चेंजेस ऑन मल्टिपल पेजेस. मल्टिपल पेजेसमध्ये आपल्याला चेंजेस करायचे असतील तेव्हा एक्सटर्नल स्टाईल शीट वापरतात. इट फॅसिलिटेट्स टू चेंज द लुक ऑन द एंटायर वेबसाईट बाय चेंजिंग जस्ट वन फाईल. इट युजेस द लिंक ऑन अ टॅग ऑन एव्हरी पेज अँड द लिंक टॅग शुड बी पुट इनसाइड द हेड सेक्शन. ओके, हिअर इज अ एक्झाम्पल ऑफ एक्सटर्नल स्टाईल शीट. म्हणजे आपल्याला एका वेब पेजमध्ये मल्टिपल लिंक्स, मल्टिपल वेब पेजेस आपण इन्सर्ट करू शकतो. कशा थ्रू, विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल स्टाईल शीट. here is one example, doc type HTML head, link rel, link relation equal to style sheet type, text CSS, href equal to style.css. आता ह्याच्यामध्ये बघा त्यांनी आता हे वरती आपण प्रॉपर्टीज यूज केलेल्या आहेत. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस प्रॉपर्टीज आपण खाली CSSचा प्रोग्राम करणार आहोत. आता इथे काय दिले बघा,
लिंक रिलेशन इक्वल टू स्टाईल शीट, टाईप इक्वल टू टेक्स्ट कॉमा CSS. ओके, href इक्वल टू डबल कोटमध्ये काय दिले, स्टाईल डॉट CSS डबल कोट कंप्लीट. ओके, href काय दिले त्यांनी बघा, href फॉर व्हॉट, लिंक देण्यासाठी. तुम्हाला एखाद्या वेबपेजमध्ये एखादी फाईल इन्सर्ट करायची असेल किंवा त्याची लिंक द्यायची असेल त्यासाठी आपण href यूज करतो. इक्वल टू डबल कोटमध्ये स्टाईल डॉट CSS कंप्लीट, हेड क्लोज, हेड टॅग क्लोज, बॉडी टॅग H1, दिस इज अ हेडिंग, बॉडी टॅग HTML टॅग क्लोज. ओके, आता इथे बघा, an external style sheet can be written in any text editor and must be saved with a .css extension. The external CSS file should not contain any HTML tag. Here is now style.css file looks like. तर तुम्हाला इथे बघा style.css चा प्रोग्राम केलेला आहे. H1 कलर नेव्ही सेमिकॉलन, मार्जिन लेफ्ट 20 पिक्सेल, कर्ली ब्रेस कंप्लीट. ओके, आता इथे तुम्हाला दिसते का, जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम कराल नोटपॅडवरती, पहिलं काय करायचं, आपल्याला style.css ची फाईल क्रिएट करायची आहे. त्याच्यामध्ये नोटपॅडवरती H1 ही लाईन लिहायची आहे. H1 कर्ली ब्रेस कलर नेव्ही मार्जिन लेफ्ट 20 पिक्सेल. ओके, आणि फाईलमध्ये जाऊन सेव्ह एज बोलायचं, तिथे खाली ऑल फाईल सिलेक्ट करायचं, style.css असं एक्सटेन्शन देऊन प्रोग्राम सेव्ह करायचा. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही डेस्कटॉपवरतीच करताय, सगळे डेस्कटॉपवरतीच आपल्याला प्रोग्राम सेव्ह करायचे. तर तुम्हाला एका फोल्डरमध्ये करायचे असेल तर हे दोन्ही फाईल्स आपल्याला एकाच फोल्डरमध्ये करायच्या आहेत सेव्ह. style.css झालं. ओके, नोटपॅड क्लोज. परत दुसरा नोटपॅड ओपन करायचा, त्याच्यामध्ये हा आपला एक्सटर्नलचा प्रोग्राम घ्यायचा, डॉक टाईप HTML हेड. ओके, HTMLपर्यंत, आणि त्याला फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज बोलायचं आणि त्याला नाव द्यायचं external.html. अशा 2 फाईल्स क्रिएट करायच्या आहेत. आपण एकाच फोल्डरमध्ये सेव्ह केल्यामुळे आपल्या एक्सटर्नल नावाच्या फाईल.css ही फाईल मेन्शन केलेली आहे, तेव्हा तो ऑटोमॅटिकली ती ॲक्सेस करतो. ओके, सो रन करताना आपल्याला फक्त external.cssच रन करायची आहे. समजलं? आपली ती style.css ॲक्सेस करेल. ती कशासाठी आपण दिलेली होती, लिंक H1 कलर नेव्ही. आता इथे H1 आपण कशाला मेन्शन केलेलं बघा, दिस इज हेडिंग. सो हे जे स्टाईलचं आहे ते कुठल्याला असाइन होईल, समजलं? सो आज हे आपण तुम्हाला मी आता जे फॉर्मचं एक्झाम्पल दिलेलं ते घरी ट्राय करा, कशी सबमिट इमेज घ्यायची ते, आणि एक्सटर्नल जो प्रोग्राम आहे तो रन करा, आणि हे CSS प्रॉपर्टी आहेत ते लिहून काढा टेक्स्ट नोट. एक्झाम्पलमध्ये बघा, आपले क्वेश्चन्स एक्झरसाइजमध्ये तुम्ही सेकंड रन केलेला, आता फर्स्ट रन करा. क्वेश्चन नंबर 7 मधले फर्स्ट 4 आहेत होमवर्क म्हणून. थँक्यू. येत असेल थोडासा.